श्री गणेशाय नमः. अध्याय 9. तरी अवधान ऐकले जे, मग सर्व सुखासी पात्र होई जे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परिप्रौढी न बोलो हो जी. तुम्ही सर्वज्ञांच्या समाजी ध्येयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. का जे लळे याचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरते. जरी माहेरी श्रीमंत होती तुम्हा ऐसे, तुमचे या दिठी वेयाची ओले. सासे नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखून लळे श्रांतुजी मी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओला हो. येतही जरी सलगी करू बी हो, तरी निवो केपा ना. तरी बालक बोवडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली. ते चोच करून वाऊले रिजे जेवी, तेव्हा तुम्हा संतांचा पडिया होत. कैसेनी तरी आम्हावरी हो. या बहुवा आळुकिया जी आहोत सलगी करीत. वाचून माझी बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश्य सोते. काय धड्यावरी सारस्वते पडोसिकी जे. अवधार आवडे ते सणा धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताची या ताटी ओगरू, ऐसी रससोय कैची. हा हो हिम करासी विंजणे, की नादापुढे ऐकवणे. लेणी असे लेणे हे कही आती, सांगा परिमळे काय तुरंबावे. सागरी कवने ठाई नुहावे, हे गगनचे आडे आगवे. ऐसा पवाडू कैचा, तैसे तुमचे अवधान धाये. आणि तुम्ही म्हणा हे होय, वैसे वक्तृत्व कवना आहे जे. निर्झा तुम्ही तरी विश्व प्रगटी या गबसती. काय हाती वेन न की जे आरती, का चुळोदके अपापती. अर्घ्युनिधी जे प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती. आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. म्हणून बोली जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. बाळक बापाची ये ताटी रिगे, आणि बापा त्याची जेवू लागे. की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढवी. तैसा तुम्ही जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषी ऐसी जाती प्रेमाची असे. आणि त्याने आपुलेपणाचे मोहे, तुम्ही संत घेतले असे बहुवे. म्हणून केली सलगीचा नो हे आभारू तुम्हा. अहो ताने याचे लागता झटे, त्याने अधिकची पाना पट्टे. ऋषी प्रेम दुन वटे पडियंतयाचेनी. म्हणून मज लेकुरा वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निधैले. ते चेईले ऐसे जे जाणवले, यालागे बोलिलो मी. एरवी चांदणे पिकवित आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहनी. हा हो गगनासी गवसनी, घाली जे केवी. आई का पाणी ओथी जावे न लगे. नवनीती माथुला न रिगे, तेवी लाजिले व्याख्यान न निघे. देखोनी जाय ते हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे. शब्द मावळले या युवांतू निजे. तो गीतार तो मराठी या बोली जे. हा पाडू काही परी ऐसी याही मज दिवसा. तो पुढती याची एकी आशा, जे दिटी वा करुणी भवादृश्या पर्यंत या व्हावे. तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहून जीवविते. तेने अवधाने की जो वाढते मनोरथा माझी या. का जय दिठीवा तुमचा वरुषे, तै सकाळार्थ सिद्धिमती पिके. एरवी कोंबेला उन्मेषी सुखे, जरी उदास तुम्ही सहजे. तरी अवधार वक्तृत्व अवधानाचा होयेचा आरात. तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची, अर्थबोलाची वाट पाहे. तेत अभिप्रावची अभिप्राया ते विये. भावाचा पलोरा होत जाये मतीवरी, म्हणून संवादाचा सुवाव ढळे. तरी हृदय आकाशे सारस्वते वळे, आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळले. मांडला रसो अहो चंद्रकांतू, द्रवता किर होये. परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते निवीन. परी आता अमुते गोड करावे, ऐसी तांदुळी काही कासया विनवावे. साई खडियाने काही प्रार्थावे, सूत्रधारा ते तो काय बाहुलियांची या. काजा नाचवी, की आपुलिये जाणीवीची कळा वाढवी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तव श्रीगुरु म्हणती काय झाले, हे समजतही आम्हा पावले. आता सांगे जे निरूपिले नारायणे, येत संतोषणी निवृत्ती दासे. जी म्हणून उल्हासे, अवधार श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले ना. तरी हे अर्जुना हे बीज, पुढती सांगिजेल तुझ. जे हे अंतकरणीचे गुज जीवाची ये. येणे माने जीवाचे हे फोडावे, मज गुज कापा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, तरी परी का प्राज्ञा. तू असतेचीच संज्ञा, बोलिली या गोष्टीची अवज्ञा. नेनसी करू म्हणून गुडपणा आपुले मोडो. वरे न बोलणे हे बोलावे घडो. परी आमुची ये जीवीची पडो तुझ्या जीवी. आघात हानी केर दूध गोड, परी तानासीचे नव्हे की गोड. म्हणून सर्व का सैवतयाची चाड, जरी अनन्य मिळे. मुडाहुनी बीज काढले, मग निर्वाळली ये भूमी पेरले. तरी ते सांडे विखुरी गेले, म्हणू ये काही या लागे सुमनो. आणि शुद्धमती जो आनंद को अनन्य गती. पैगा गोपे ही परितया प्रती, चावळी जे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणी इही. तू वाचून अनिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. आता किती नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ. तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. परी तेची ऐसेने निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे. मग काळी जे फाडो वाडे पारखुनी या. का चाचूचेनी सांडसे, खांडी जे पै पाणी राजहंसे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देऊ. मग वारयाची या धारसा, पडिनला कोंडा का नुरेची जैसा. आणि गणांचा अपैसा राशीवा जोडे. तैसे जे जाणतले यासाठी
संसाराची ये गाठी लावून बैसवी पाठी मोक्षश्रेयेच्या जे जानने या आगवे यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा राहो आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतरांचे मोठके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष पाहू लागे तैसे अपैसयाची देवीची गा सुखाच्या पाऊटी चढता येई जे जयाच्या भेटी मग भेटल्या किरमिटी भोगनिया ही पडे परिभोगाची ये ऐली कडली ये मेरे चित्त उभे ठेले सुका भरे ऐसे सुरव आणि सोपारे वरी परब्रह्म पैगा आणि काही एक याचे जे हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे परिविटे हिंना येत जरी तो तार्किका ऐसे हन घेसी शंका ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा जे एकोत्तर याची वाडी जळती या आगी घाली ती उडी ते अनायासे सोगडी सांडती केवी तरी पवित्र आणि रम्य देवीचे सुखोपाय गम्य आणि सुख परमद्रम्य वरी आपण पा जोडे ऐसा अवघाचे हा सुरवाडो आहे तरी जना हाती केवी उरल आहे हा शंकेचा टाऊ किर होय परीन धरावी तो वा पाही पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड परी ते अविरुनी गोचिड अशुद्ध काय न सेविती का कमलकंदा आणि दरदुरी नांदून नुक एकेची घरी परिपरागो सेवीची भ्रमरी येरा चुकलू चिनुरे ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतली या आहाती सहस्त्रवरी परितेत बैसोनी उपवासू करी का दरिद्रे जिये तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आराम की अभरांतासी काम विषयावरी मग बहुमृग जळ देखोनी डोळा तुमकी जे अमृताचा गिळीता गळाला तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तीला काला भय तैसी अहमतीची ये लवड सवडी माते न पवतीची पापुर्डी म्हणून जन्ममरणाची ऋतुडी ढवळी ते ठेली एरवी मी तरी कैसा मुखा प्रतिभानुका जैसा काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे माझी या विस्तारलेपणा नावे हे जगची नोहे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी त्याची दही का बीजची जाहली तरू अथवा भांगाराची अलंकारू तैसा मज एकच विस्तारू एकाचा विस्तारू ते हे जग हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकार ओथिजले तैसे अमृतमूर्ती मी या विस्तारले त्रैलोक्य जाणे महदादी देहाते ये अशेषे ही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळीपेन परी तया अफेना तू पाहता जेवी जळ न दिसे पंडू सत्ता ना तरी स्वप्नींची अनेकता चेलिया नोही जे तैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही या उपपत्ती तुझ पाही सांगितली या मागा म्हणून बोलिली याचा बोलाचा अतिसो न किजे या लागी ह्यासो परी मजा आत पैसो दिटी तुझी आमुचा प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पनेशी विन लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही वाहो जे मी सर्व म्हणून एरवी संकल्पाची सांजे वेळी नावे कती मी रेजती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडतेची परिजावळी भूत भिन्न ऐसे देखे त्याची संकल्पाची सांज जैल लोपे तई अखंडतेची आहे स्वरूपे जैसे शंका जात केवळ लोपे सापपन माळीचे एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडे या गाडगे याचे निगती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची या आहाती कहाणी ते अवांतर करणे वाऱ्याची नव्हे पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेळी तयाची या दिटी कापड जाहला जरी सोने लेवणे होऊनी गडे तरी तयाचे सोने पण न मोडे हे अलंकार हे वरचिली कडे लेत याचे निभावे सांगे बडी सदाची प्रत्युत्तरे का आरिसा जे आविष्कारे ते आपले की साचोकारे तेथेची होते तैसे ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूतभावना आरोपी तयाच्या संकल्पी भूताभासो असे त्याची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूताभासो आधीची सरे मग स्वरूपा उरे एक सरे निघळ माझे हे असोल अंगी भरली या भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तशी आपुली या कल्पना अखंडी गमती भूते तेची बहु कल्पना सांडून पाही तरी मी भूते माझी या ठाई हे स्वप्नी ही परी नाही कल्पवया जोगे आता मीची एक भूताते धरतात अथवा भूता माझी मी असता या संकल्प सन्निपाता अतुलिया बोलिया म्हणून परी यसिगा प्रियोत्तमा या परी मी विश्वात्मा जो या लटकी या भूतग्रामा भावी सदा रश्मीचेने आधारी जैसे नव्हे त्याचे मृगजळ आभासे माझ्या ठाई भूत जात तैसे आणि माती ही भावी मी ये परीचा भूतभाव नु परी सर्व भूतासी अभिन्नो जैसा प्रभा आणि भानू एकची ते हा आमचा ऐश्वरी योगू तुवा देखील की चांगू आता सांगे काही येत लागू भूतभेदाचा असे या लागे मजपासून भूते आणे नव्हती ही अनिवृत्ते आणि भूता वेगळी या माते काहीच न मनी हो पै गगन जेवढे जैसे पवनू ही गगनी तेवढाची असे सहजे हलविली या वेगळा दिसे एरवी गगन तेची तो
तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पी जे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही तेथ मीची मी आगवे म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे आणि सौरसे जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय तेच कल्पित ते मुद्दल जाये तैसे तै असे नाही हे के आहे म्हणून पडती तू पाहे हा ऐश्वर्य योग ऐशी या प्रतिती बोध सागरी तू आपण या ते कल्लोळू एक करी मग जव पाहसी चराचरी तव तुची आहासी या जाणणे याचा चेव तुझा आला ना म्हणती देव तरी आता द्वैत स्वप्न वाव झाले की ना तरी पडती जरी पाये बुद्धीशी कल्पनेची झोप ये तरी अभेद बोध जाये जै स्वप्नी पडीजे म्हणून ये निद्रेची वाट मोडे निखिळ उद्बोधाची आपण घडे ऐसे वर्म जे आहे पुढे ते दावो आता तरी धनुर्धरा धैर्या निके अवदान देई बा धनंजया पै सर्व भूता ते माया करी हरिगा जे नावगा प्रकृती जे द्विविधा सांगितले तुझ प्रती एकी अष्टदा भेद व्यक्ती तुझी जीवरूपा हा प्रकृती विको आगवा तुवा मागा परिशीलासी पांडवा म्हणून असो काही सांगावा पडती तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती ग्रीष्माच्या अतिरसी स बीजे तृणी जशी माकुती भूमीशी सवलीने होती का वशीय ढेंडे पेटे जेव्हा शारदीयाचा अनगडू फुटे तेव्हा घन जात आटे गगनीचे गगनी ना तरी आकाशाचे खोपे वायू नितांतुची लोपे का तरंगता हरपे जळी जेवी अथवा जल जागिनेली ये वेळे स्वप्न मनी मावळे तैसे प्रकृती मिळे कल्पक्षयी मग कल्पादी पडती मीची सृजायशी वदंती तरी ये विषयी निवृत्ती उपपत्ती ऐक तरी ह्याची प्रकृती किरीटी मी स्वकीय सहजी अधिष्ठी ते तंतू समवायपटी जेवी विनावनी दिसे मग ती विनावनीचे आधारे लहान चौकडी या पटत व भरते तैसेच पंचात्मके आकारे प्रकृतीची होय जैसे विरजनयाचे निसंगे दूधची आटे जो लागे तैशी प्रकृती अंगारिगे सृष्टीपणाची या बीज जळाचे जवळीक आहे आणि त्याची शाखोपशाखी होये तैसे मज करणे आहे भूताचे हे आगा नगर हे राये केले या म्हणून या साचपेन गिर आले परी निरुते पाहता काय सेनले रायाचे हात आणि मी अप्रकृती अधिष्ठिते कैसे जैसा स्वप्नी जो असे मग तोची प्रवेशी जागृतावस्थे तरी स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पटू स्वतः के स्वप्ना माझी असता प्रवास होय या आगवी याचा अभिप्राय काही जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाचे अर्थो जैसे राय अधिष्ठिली प्रजा व्यापारी आपुलाली या काजा तैसा प्रकृती संगो हा माझा येर करणे ते येचे पाहे पुरून चंद्राची ये भेटी समुद्र अपार भरते दाटी ते चंद्रासी काय किरटी उपकापडे जड परी जवळिका लोह चळे तरी चळो का तरी कौनु शिनू भ्रामका सानिधानाचा किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूतसृष्टी एक सरी प्रसवची लागे जो हा भूतग्रामो आगवा असे प्रकृती अधीन पांडवा जैशी बीजाची या वेलपालवा समर्थ भूमी ना तरी बाळकादिका वैसा गोसा विदेह संगू जैसा अथवा घनावळी आकाशा वर्षीय जेवी का स्वप्नासी कारण निद्रा तैसी प्रकृती ही नरेंद्र ही अशेषाही भूत समुद्रा गोसाविनिगा स्थावरा आणि जंगमा स्थूळा आणि सूक्ष्म हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ म्हणून भूते हन सृजावी का सृजली प्रतिपाळावी ये करणे न येते आगवे आमुची या अंगा जळी चंद्रिकेची या पसरती वेल ते वाडे चंद्रे नाही जळी चंद्रिकेची या पसरती वेली ते वाडे चंद्रे नाही वाढविली तेवी माते पाहून ठेलली दुरीकर्मे अंगे सुटली या सिंधू जळाचा लोटू न शके धरू सैंधवाचा घाटू तेवी सकळ कर्मा मीची शेवटू मी ती काय बांधती माते धूम्ररजाची पिंजरी वाजती या वायू ते जरी होकारी का सूर्यबिंब माझारी अंधारे शिरे हे असो पर्वताची ये हृदयीचे जेवी पर्जन्य धारास्तव नकोचे तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज एरवी ये प्रकृती विकारी एकूमीची असे अवधारी परी उदासीनाची या परी करीना करवी जैसा दीपो ठेविला परिवरी कवना ते नेहमी ना निवारी आणि कवन कवनी व्यापारी राहते तेही नेने तैसा तो जैसा का साक्षी होतो गृह व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूतकर्मे अनासक्तो मी भूती असे हा एकच्या अभिप्राय पडती काय सांगो बहुता उपपत्ती येत एक हेळा सुभद्रपती येतुले जानपा जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभावी
पंडुसुता हे तुम्ही जाणे का जे मी अधिष्ठेली या प्रकृती होती चराचराची या संभूती म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे या आता येणे उजीवडे निवृत्ते न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या कुणा तू काही चुकू नको हे सर्व सामचे गूढ परिदाविले तुझं उघड आता इंद्रिया देऊनी कवाळ हृदयी भोगी हा दशू जाऊ नये हाता तो माझे साचू कार्य पण पारता न संपडे गा सर्वता जेवी तुशी कनु एरवी अनुमानाचे नि पैसे आवडे किर कळले ऐसे परिमृगचळाचे नि ओलांशे काय भूमिती मे जे जाळजळी पांगिले ते चंद्रबिंब दिसे अंतुडले परिथडीय काढून झाडिले तेव्हा बिंब काही सांगे तैसे बोलोवरी वाचा बळे वायाचे झकवीजती प्रतितीचे डोळे मग साचो कार्य बोधा वळे आती न होई जे किंबहुना भवाबिहा या आणि साचे चाड आती जरी मिया तरी तू गा उपपत्ती या जतन की जे एरवी देठी वेदली कवळे तै चांदणी याते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष ना तरी जोरे विटाळले मुख ते दुधात ते म्हणे कडू बिक तेवी अमानुषा मानुष मानती माने म्हणून पुढती धनंजया झने विसंबसी या अभिप्राय या जे या स्थूल दृष्टी वा या जाई जलगा पै स्थूल दृष्टी देखती माते त्याची न देखणे जाण निरुते जैसे स्वप्नीचे अमृते अमरानोही जे एरवी दृष्टी मूढ माते जाणते की दृढ परी ते जाणणे या आड रिगोने ठाके जैसा नक्षत्राची या आभासा साठी घातुरला तया हंसा माझी रत्नबुद्धीची या अशा रिगोनी या सांगे गंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आलियाचे कवन फळ काय सुरतरू म्हणून बाबुळ सेविली करी हार निळ्या चाची दुसरा या बुद्धी हातू घातला विकार राकारत्ने म्हणून गारा वेची जेवी अथवा निदान हे प्रकटले म्हणून खदिरांगार खोळे भरिले का सावली नेनता घातले कुहासिंहे तेवी मिस म्हणून प्रपंची जीही बुडी दिदली कृतनिश्चयाची तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिभा धरली तैसा कृतनिश्चयो वाया गेला जैसा कोणी एक कांजी प्याला मग परिणाम पाहू लागला अमृताचा तैसे स्तुलाकारी नाशिवंते भरवसा बांधून चित्ते पाहते मज अविनाशाते तरी कैचा दिसे आगा काही पश्चिम समुद्राची या तट्टा निघजता आहे पूर्विलिया वाटा का कोंडास कांडता सुबटा कनु आतुडे तैसे विकारले हे स्थूळ जाणतले या मी जाणवत असे केवळ काही पेहन पिता जळ सेविले होय म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हे चिमिमानोनी संभ्रमे मग येथीची जे जन्मकर्मे ते मजची म्हणती तुलेनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देहधर्म आरोपिती मज आकार शून्य आकारो निरुपाधिका उपचारू मज विधिवर्जिता व्यवहारू आचाराधिक मज वर्णहीना वर्णो गुणातीतासी गुणो मज आचरणो अपानी या पाणी मज अमेया मान सर्वगतासी स्थान जैसे सेजे जीवन नेदेला देखो तैसे श्रवणा श्रोत्र मज अचक्षुषी नेत्र गोत्रागोत्र अरूपारूप मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्थासी आरती स्वयंतृप्ता तृप्ती भाविती गा मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मज सकळ कारणाकारण देखती ते मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा मी सर्वदा स्वतः सिद्धू तू बाळ तरुण वृद्धू मज एक रूपा संबंधू जाणती ऐसे मज अद्वैतासी दुजे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती मज अकुळाचे कुळवानिती मज नित्याचे निधने शिनती मज सर्वतराते कल्पिती अरिमित्र गा मी सानंदा बिहरामू तया मज अनेक सुखांचा कामो आगवाची मी असे समो की म्हणती एकदेशी मी आत्मा एकचराचरी म्हणती एकाचा कैंपक्ष करी आणि कोपोनी एका ते मारी ह्याची वाढविती किंबहुना ऐसे समजत जे हे मानुष धर्म प्राकृत तयाचे नाव मी हे ऐसे विपरीत ज्ञान तयाचे जव आकारू एक पुढा देखी तव हा देव येणे भावे भजती मग तोची बिघडली या टाकीती नाही म्हणून माते येणे प्रकारे जाणते मनुष्य ऐसे आकारे म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानासी करे या लागी जन्मलेची ते मोघ जैसे वार्षी येविन मेघ का मृगजळाचे तरंग दुरुणीची पहावे अथवा कोलेरीची असिवार ना तरी वडंबरीचे अलंकार की गंधर्व नगरीच्या आवारा आभासती का सावरी वाढी नल्या सरळला वरी फळ ना अंतू पोकळला का स्तन झाले गाळा शेळीये जैसे तैसे मूर्खाचे दया जियाले आणि
धिग कर्म तयांचे निपजले. जैसे साबरी फळ आले घेपेना दिजे, मग जे काही ते पडिनले ते मरकटे नारळ तोडिले. का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे, किंबहुना तयाची शास्त्रे जशी कुमारी हाती देतली शस्त्रे. का अशौचा मंत्रे बीजे कथिली, तैसे ज्ञान जात तया. आणि जे काही आचरले गा धनंजया, ते आगवेची गेले वया. जे चित्तहीन पै तमोगुणाचे राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी. विवेकाचा ठाव पुसे निशाचरी, जे तिये प्रकृती वरपडे झाले. म्हणून चिंतेचे कपाटे गेले. वरी तामसियाची ये पडिले मुखा माझी, तेथ आकाशाची लाळे. अंतु हिंसा जीव लोळे, देवीचे असंतोषाचे चाकळे अखंड चगळी. जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवे चाटीत निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतीचे दरी सदाची मातली, जेथ द्वेषाची या दाढा. खसखसा ज्ञानाचा करीती रगडा, जे तो असते गौसनी मोढा. स्थूलबुद्धी ऐसे आसुरी प्रकृतीचे तोंडे, जे झाले गा भूतोंडी. ऐसे आसुरलीय प्रकृतीची तोंडी, जे झाले गा भूतोंडी. ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहाच्या, एवं तमाची ये पडिले करते. न पविजतीची विचाराचे होते, हे असो ते गेले जेते, ते शुद्धीची नाही. म्हणून असो तू ये वायानी, काहीशी मूर्खांची बोलणी. वाया वाढविता वाणी शिनेलहन, ऐसे बोलिले देवे. तेथ जी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसवे. ते साधू कथा तरी जयाचे चोपटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजे लिया ती उपासी, वैराग्य गा. जयाची या स्थितीची या सद्भाव गा. अंतु धर्म करी राणी वा. जयाचे मनोबला व विवेकाशी, जे ज्ञानगंगे नाहाले. पूर्णता जीवनी धाले, ते जे शांतीशी आले पालव नव्हे. जे परिणामा निघाले कुंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्री कुंभ चुबुकडोनी भरिले. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्यात ते पर्वती सर म्हणती. जयाचे लिहिले माझी नीती, जया दिसे जे आगवाची करणी. लिहिली शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसणी व्यापका मज. ऐसे जे महानुभाव व दैवी प्रकृतीचे दैव. जे जाणून सर्व स्वरूप माझे, मग वाढी त्यांनी प्रेमे. माते भजती जे महात्मे, परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. ऐसे मीची होऊन पांडवा, करीती माझी सेवा. परी नवलाव तो सांगावा, असे ऐक तरी कीर्तनाचे नटनाचे. नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे. ऐसे केले यम दमा अवकाळा आणिले, ती तीर्थे ठायावरून उठविले. यमलोकीची कुंटिले राहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओख दासी नाही. ऐसे माझे नाम घोषे, नाहीच करीती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. ते पहाटे विन पहावित, अमृत विन जीवित. योगे विन दावित, कविल डोळा. परिराया रंग पाडो धरू. नेनती सानिया थोरा कडसणी करू. एक सरे आनंदाचे आवारू, होत जगा कही. एकाधेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आगवे. ऐसे नामघोष गौरवे, धवळले विश्व. तेजे सूर्य तैसे सोज्वळ. परी ते तोही अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे. हे निशंकपणे पाखरे पंचानन. जयाचे पाचे पुरडा भोजे. नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळगीचे. एक वेळ यावया तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे. वरी योगियांची ही मानसे उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा, मी हरपला घेवसावा. जेत नाम घोषू बरवा, करीती माझा कैसे माझ्या गुणी धाले. देश काळात विसरले, कीर्तने सुखे झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निगळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे बहु असो या परी, कीर्तित माते अवधारी. एक विचरती चराचरी पंडू कुंभरा. मग अनिगते अर्जुना, सावी या बहुवाद जतना. पंचप्राण मना पाढाऊ घेऊनी. बाहेर यम नियमांची काठी लावली. आतू वज्रासनाची पवळी पन्नासली. वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. ते तो उलाट शक्तीचे उजीवडे. मग पवनाचे सुरवाडे. 17 वियेचे पाणी याडे बळीयाविले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सपिली बोहली. इंद्रिय बांधुनी आणली हृदयांतू, तव धारणावारू दाटिनले. महाभूतात एकवटले, मग चतुरंग सैन्य निवटिले. संकल्पाचे तयावरी जैत्रे जैत, म्हणून ध्यानाचे निशाण वाजत. दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र.
पाठी समाधी श्रेयाचा आशेका आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे झाला ऐसे हे गहन अर्जुन माझे मन आता ऐक सांगेन जे करीती एक तरी दोन्ही पालववेरी जैसा एक अंतु अंबरी तैसा मी वाचून चराचरी जाणती ना आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझे समजते हे जाणून स्वरूप माझे मग वाढ धाकुटेनं म्हणती सजीव निर्जीव नेणती देखील येऊ तू वस्तू उजरू लुटती मीची म्हणून आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योगायोग्य नेनवे एक सरे व्यक्ती मात्राचे नावे नमुची आवडे जसे उंची पदक पडिले ते तळवटीवर जे येऊ गेले तैसे नमी जे भूत जात देखील ऐसा स्वभाव उचित यांचा का फळली या तरुची शाखा सहजे भूमीची उत्तरे देखा तैसे जीव मात्र असे का खाला होती ते अखंड अगरवता होऊन असती तयांची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई नमितामान अपमान गळाले म्हणून औचितामीची जाहली ऐसे निरंतर मिसळले उपासेती अर्जुन आहे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञानयज्ञ यजिती ते भक्त ऐके परिभजन करीती हातवटी तू जाणत आहासी किरटी म्हणजे मागा या गोष्टी केली या आम्ही तवाती जे अर्जुन म्हणे हे दैविकी या प्रसादाचे कारण करणे तरी काय अमृताचे आरोग्याने पुरे म्हणवे या बोला श्री अनंते लागटा देखील तयाते की सुकावलेने चित्ते डोलत असे म्हणे भले केले पारता एरवी हा नवस्वरू सर्वता परी बोलवी तसे असता तुझी माते तव अर्जुन म्हणे हे काय असे तो अर्जुन म्हणे हे काही चकुरे विण चांदणीचे नाही जगचे निवो विजित हा तयाच्या ठाई स्वभाव की जी येरे चकुरे ती आपुली चाडे चाचू करीती चंद्राकडे तेवी आम्ही विनवू ते थोकडे देऊ कृपा सिंधू जी मेघू आपुली प्रौढी जगाची आरती दवडी वाचून चातकाची तहान केवढी तो वर्षाव पाहुनी परी चुळा एकाची या चाडे जेवी गंगे त्याची ठाकणे पडे तेवी अर्थ बहु का थोकडे तरी सांगावे देवे तेच देवे म्हणितले राहे जे संतोषू आम्हा जाहला आहे तयावरी स्तुतीस आहे ऐसे उरले नाही पै परिसतू आहासे निकिया परी त्याची वक्तृत्व वराडिक करी ऐसे पुरुष करो श्रीहरी आदरिले बोललो तरी ज्ञान यज्ञ तो एवं रूपू ते आदि संकल्प हा युपू महाभूते मंडपू भेदू तू पशु मग पाचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण ह्याची यज्ञोपचार भर न अज्ञानभूत ते मनबुद्धीची या कुंडा आणतो अज्ञानाने धडपुडा साम्यतेची सुहाडा वेदिका जाणे सविवेक मती पाठव तेची मंत्र विद्या गौरव व शांती सृकसृव जीव यजवा तो प्रतितीचे निपात्रे विवेक महामंत्रे यज्ञाग्निहोत्रे भेदोनाशी ते ताज्ञान सर्वनी जाह्य आणि यजिता यजन हे ठाह्य आत्मसमरसी नाही अवभूती तेव्हा भूतेविषयी करणे हे वेगळाले काही न म्हणे आगवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी जैसा जयला तो अर्जुना म्हणे स्वप्नची हे विचित्र सेना मीची झालो होतो ना मित्रावशे आता सेना ते सेना नव्हे हे मीची एक आगवे ऐसे एकत्वे मानवे विश्वतया मग तो जीव हे भाषे सरे अब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे अथवा अनादी हे अनेक म्हणजे अनासारिके एका आणि नामरूपाधिक तेही विषम म्हणून विश्वभिन्न परी न भेदतयाचे ज्ञान जैसे अवयव तरी आन परी एकची देहीचे का शाकासानिया थोरा परी आहाती एकाची या तरुवरा बहुरश्मी परिजन करा एकाची जेवी तेवी नानाविधा व्यक्ती आनाने नामे आनाने वृत्ती ऐसे जाणती भेदला भूती अभेदा माते येणे वेगळालेपणे पांडवा करीती ज्ञान यज्ञ बरोबर जेना भेदती जाणेवा जाणते म्हणून ना तरी जदवा जी ठाई देखती का जे काही ते मी वाचून नाही ऐसाची बोधू पाहे पाबडुबडा जेवता जाये तेऊ ते जळची एकतया आहे मग विरे अथवा राही तरी जळाची माझी का पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी तैसे भलते तो भलतेने भावे भलते ही हो अथवा नहावे परी ते मी ऐसे आगवे होऊन ठेले अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयांची प्रतीती ऐसे बहुदाकारे वर्तती बहुची होनी हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वा या समोर सदा आगा तयाची या ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जे तुला आगवा तेची तूक तयाच्या सद्भावा तरी न करता पांडवा भजन झाले एरवी तरी सकळ मीचे आहे तरी कौनिके उपासला नोहे येत एक
जाणणे विनठाय अप्राप्तासी परी ते असो येणे उचिते ज्ञान यज्ञ जित सांगते उपासती माते ते सांगितले अखंड सकळ हे सकळामुखी सहज आरपत असे मज एकी की नेनने यासाठी मूर्खे न पविजेची माते तोची जाणीव वेचा जरी उदय होईल तरी मुद्दल भेदू मीची आहे आणि तो विधान ते जयावी येतो क्रतुही मीची मग तया कर्मापासून बरवा जो सांगू पांगू आगवा यज्ञ प्रकटे पांडवा तुही मी गा स्वाहा मी स्वधा सोमादी औषधी विविधा आज जे मी संविधा मंत्रू मी हवी होता मी हवन की जे ते ताग्नी तो स्वरूप माझे आणि मुहूर्तक वस्तू जे जे तेही मीची पै जयाचे न्यांग संगे हे प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजता असे अंग जगे तो पिता मेघा अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माता ही होय आणि झाला जगा जे तर आहे ते जेणे जीवित वाढत आहे ते मी वाचून नो हे नृत्य ये प्रकृती पुरुषी दोन्ही उपजली जयाची या अमन्न मनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी आणि आगवे या जाणणे याची या वाटा जया गावा येती गा सुभट्टा वेदाची या चोहट्टा वेद जे म्हणजे जेत नाना मता बुजावणी जाहली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेत मिळ आली जे पवित्र म्हणजे पै ब्रह्मबीजा जाहला अंकरू घोष ध्वनी नादाकारू तयाचे गा भुवन जो ओंकारू तोही मी गा जया ओंकाराची या कुशी अक्षरे होती ओंकारेसी जिय उपजत वेदेसी उठली तिहिनी म्हणून ऋग्यज सामू हे तिने म्हणे मी आत्मारामू एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्मांचा हे चराचर आगवे जिये प्रकृती आत साठवे ते शिनली जेत विसवे ते परमगती मी आणि जयाची प्रकृती जिये जेने अधिष्ठिली विश्व विये जो येऊन प्रकृती इये गुणाते भोगी तो विश्वश्रियेचा भरता मीची गा येत पंडू स्वतः हे मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उभे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वते बहिसका न संडावी समुद्ररेखा नोलांडावी पृथ्वी भूते वाहावी ही आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सुरी चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळिता मियाची नियमिला सांता काळू ग्रास तसे भूता ये मनी अगते पटू स्वतः सगळे जयाची जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नातू गगना ऐसा साक्षी होतो तोही मीची ही नामरूपी आगवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपाचाही ओलावा आपणची जो जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळे आधी जळ ऐसे निवसवी तसे सकळ तो निवासू मी जो मज होई अनानी शरण त्याचे निवारे मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मीची एक अनेक बने वेगळा लेणी प्रकृती गुन्हे जित जगाचे प्राणी वर्तत असे जैसा समुद्र थिलर न म्हणता भलते तबिंबे सविता तैसे ब्रह्मादी सर्वभूता सुहृद तो मीची गा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा सृष्टीक्षय प्रभवा मूळ ते मी बीज शाखा ते प्रसवे मग ते रूपपण बीज सामावे तैसे संकल्पे होय आगवे पाठी संकल्पी मिळे जय ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूप दया कल्पांती जेत निक्षेपू होय ते स्थान मी हे नामरूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद पेटती जाई आकारो नाही तै संकल्प वासना संस्कार मागवते रचावया चराचर जेत राहुनी असते अमरते निदान मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे पाटी इंद्र होऊनी वर्षे तै पुढती भरे अग्नी काष्टे खाये ते काष्टाचे अग्नी होये जैसे मरते मारे ते पाय हे स्वरूप माझे या लागी मृत्यूच्या भागी जे ते ही पैरूप माझे आणि न मरते तव सहजे मी जे आहे आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे आगवे तरी सतासतही जाणावे मीची पैगा म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे परिप्राणी यांचे दैव कैसे जेन देखती माते तरंग पाणी येविन सुखती रश्मी वाती विन न देखती तैसे मीची ते मी नव्हती विस्मोदिके हे आता बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची वतिले काय की कैसे कर्मतया आड आले मी जे मीची नाही म्हणती परी अमृत कोहा पडी जे का आपण याते कडीये काढीचे ऐसे आती काय की जे अप्राप्ताशी ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावता हे किरटी आडळला चिंतामणी पायी लोटी आंधळेपणे तैसे ज्ञान जै सांडून जाई तै ऐसी हे दशा आहे म्हणून की जे ते केले न हे ज्ञाने विन आधळे या गरुडाचे पंख आहती ते कवना उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विन देख पागा किरटी आश्रम धर्माची या राहटी विधी मार्गा कसवटी जे आपणाची होती यजन करता कौतुके तीही वेदांचा माता तुके क्रियाफळेशी उभी ठाके पुढा जया ऐसे दीक्षित जे सोंप जे आपणाचे यज्ञाचे स्वरूप
तीही तया पुण्याचे नावे पाप जोडिले देखे जे श्रुतीत्राय ते जाणून शतवरी यज्ञ करून यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरती जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी ये देतसे गाठी मग निदैव निगे किरटी दैन्याची करू तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिताती स्वर्गसुखाते आता पुण्य की हे निवृत्ते हे पाप नये म्हणून मजविन पाहू जे स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्यमार्ग ज्ञानी ये ते उपसर्ग हानी म्हणती एरवी तरी नरकीचे दुःख पाहुनी स्वर्गा नाम की सुख पान वाचून नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे मज यथा पैसुबट्ट या विविधा गा आवाटा स्वर्ग नरको या वाटा चोराची या स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे पापात्मके पापे नरका जाई जे मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मजचे माझे असता जेने मी दुरावे पडू स्वतः ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगो मग मी न पाविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेने लागले ने सौरसे स्वर्गा येते जे तामरत्व हे सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती जे तो महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी किल्ला रे कामधेनूची जे तो वळगी देव पायिका ऐसा जे तो वळगी देव पायिका संघ चिंतामणी या भूमिका विनोदवन नाटिका सुरतरुची या गंधर्वगात गाणे जेत रंबीस ऐसिया नाचणी उर्वशी मुख्य विलासनी अंतोरी या मदन ओळगे शेजारे जेत चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे म्हणी या रे धावणे जेत पै बृहस्पती मुख्य आपण ऐशे स्वस्ती स्त्रीचे ब्राह्मण ताटीचे सुरगण बहुवस जेते लोकपाळ रांगेची राऊत जिये पदवीचे उच्च श्रवाखाचे खुलनिये हे असो बहुत ऐसे भोग इंद्र सुखासरीसे ते भोगी जते जव असे पुण्यलेशो मग तया पुण्याची पाऊटी असरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघा रे मृत्यूलोका जैसा वेशा भोगी कवडावेचे मग दार हिचे पुन्हा येत याची तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू एत थितिया माते चुकले जी ही पुण्य स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावू झाले अंती मृत्यू लोकू मातेची या उद्रको हरी पचून विष्टेच्या दातारी उकडून 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरती आगा स्वप्ने निदान न फावे परिचयली या हारपे हा गवे तैसे सर्व सुख जाणावे वेदज्ञाचे अर्जुना वेदविद जरी जाहला तरी माते नेनिता वाया गेला कन सांडूनी उपनीला कोंडा जैसा म्हणून एक भिन्न हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणून काही नेन तू सुखिया होसी पै सर्व भावीसी उखिते जे उपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेने तैसा मी वाचून काही अनेक गोमटेची नाही मजची नाम पाही जिने या ठेविले ऐसे अनन्य गती चित्ते चिंतित साते माते जे उपस्थिती तया ते मीची सेवी ते एकोटून जी क्षणी अनुसरले गा माझी वाहने तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली मग तीही जे करावे ते मजची पडलेले आगवे जैसे अजात पक्षाचे निजीवे पक्षी निजीये आपुली तहान भोग नेणे जाता न याने ते माऊलीसीची करणे जैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे सर्व मी करी तया माझी या सायुजाची चाड तरी त्याची पूर्वी कोड का सेवा म्हणते तरी आठ प्रेमसुये ऐसा मनी जो धरती भाऊ तो पुढा लागे तया देऊ आणि दिदिलियाचा निर्वाह तोही मीची करे हा योग शिवमू आगवा तयाचा मजची पडला पांडवा जयाची या सर्व भावा आश्रय मी आता आणि काही संप्रदाये परी माते नेनती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाय म्हणून यजती तेही किरमातेचे होये का जे हे आगवे मीची आहे परी ते भजती उजरी न हे विषम पडे पाहे पा शाखा पल्लव रुखाचे हे काय नव्हती एकाची बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे का 10 ही इंद्रिय आहाती ये जरी एकेची हिची होती आणि ही सेविले विषय जाती एकाची ठाया तरी करो निरसोय बरवी कानी केवी भरावी फुले आणून बांधावी डोळा केवी ते तरसू मुखीची सेवा व परिमळू तो घाणीची घ्यावा तैसा मी तो यजावा मीच म्हणून ये रमाते नेनोनी भजन ते वायाची आगा आणे अन्न म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे एरवी पाहे पापंडू सुत्ता या यज्ञोपहार समजता मी वाचून भोगता कौनो आहे मी सगळ्या यज्ञांचा आधी आणि यजना या मीची अवधी मिकी माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले गंगेचे उदक गंगे जैसे अर्पी जे देव पितृद्देशे माझे मज देती तैसे परी आनानी भावी म्हणून ते पारता
माते न पोतीची सर्वता मग मनी जा वाहिली जे असतात ते तर आले मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरली यत्र तया ते पितृत्व बरी का क्षुद्र देवता आदी भूते तेची जयांची परमदैवते जीही अविचारिकी तया ते उपासिले तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली एवम संकल्प वशे फळली कर्मे तया मग मीची डोळा देखीला जीही कानी मीची ऐकिला मीची म्हणी भाविला वाणीला वाचा सर्वांगी सर्वात ठाई मीची नमस्कारिला जीही दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा जी ही मातेची अध्ययन केले ते आत बाहेरी मियाची धाले जयांचे जीवित्व जोडले मजची लागी जे अहंकार वाहत अंगी जे आम्ही हरीचे भूषावया लागी जे लोभी ये एकची जगी माझे नि लोभे जे माझे नि कामे सकाम जे माझे नि प्रेमी सप्रेम जे माझी या भुली संभ्रम नेनती लोक जयाची जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयाची निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ते मरणा ऐलीच कडे मज मिळवून गेले पुढे मग मरणी अनिकेकडे जातली केवी म्हणून मध्याजी जे जाहले ते माझी याची सायुज आले जीही उपचार मिशे दिदले आपण पे मज पै अर्जुन माझे ठाई आपण पेविन सौरसू नाही मी उपचारे कव नाही नाकळे गा येत जाणीव करी तोची नेने आधी लेपन मिरवी त्याची ओने आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे अथवा यज्ञ ज्ञाना दी किरटी का तपे हनजे हुटहुटी ते तृणा एकासाठी न सरे येत पाहिपा जाणीवीचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे की असे शाहुनी तोंडाळे बोल की आती तोही अंतरुणात वटी दडे येरू नेती म्हणून बहुडे येत सनकाधिक वेडे पिसे झाले करिता तापसांची कडसणी कवनू जवळा ठेवीजे शुळपाने तोही अभिमानू सांडोनी पायवणी माता वाहे ना तरी आतिलेपणे सरीशी कवनी आहे लक्ष्मी ऐसी स्त्रिये सारखी या दासी घरी ती जी येते ती या खेळता करती घरकुली तया नामे अमरपुरे जरी ठेवली तरी न होती काय बाहुली इंद्राधिक तयांची तिया नावडून जेव्हा मोडते तेव्हा मैत्राची रंग होती तिया झाडा जेवू ते पाहती ते कल्पवृक्ष ऐसी या जियाची या जवळिका सामर्थ्य घरीची या पाहिका ते लक्ष्मी मुख्य नायका न म्हणेची येत मग सर्वस्वी करून सेवा अभिमानू सांडोनी पांडवा ते पायी धुवा वयाची या दैवा पात्रा जाहली म्हणून थोरपण पर्रा सांडीजे येत वित्पत्ती आगवी विसरीजे जय जगा धाकुटे होई जे जय तई जवळिका माझी आगा सहस्र किरणांची दिट्टी पुढा चंद्र ही लोपे किरटी ते तर खद्योत का हुटहुटी आपुली नीती तेजे तैसे लक्ष्मीचे थोरपण न सर्रे जे तर शंभूचे ही तपन न पुरे ते येर प्राकृत हेंद्रे केवी जाणूला हे या लागी शरीर सांडोवा कीजे सकळ गुणांचे लोण उतरीचे संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करून मग निसिंभाव उल्हासे मग अर्पावयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भलदयाचे हो भक्तू माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देटून फेडता सेवी आदरीशी पै गा भक्तीचे नावे फुल एकमज द्यावे ते लेखे तरी म्या तुरुंबावे परिमुखीची घाली हे असो काहीसे फुले पानची एक आवडे ते जाहले ते साजूकही न हो सुकले भल तैसे परिसर्व भावी भरले देखे आणि भुकेला अमृत तोखे तैसे पत्रची परी त्यांनी सुखे आरोगू लागे अथवा ऐसे ही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तव साकडे नविले की ते भरते तर नेमोले न जोडिता आहे जोडले ते सर्वस्व करून अर्पिले जे नेमज पै वैकुंठापासून विशाळे मज लागी केली रावळे कौस्तुबाहूंनी निर्मळे लेणी दिदली दुधाची शेजारी क्षीराब्दी ऐसी मनोहरे मज लागी अपारे सृजिली त्यांनी कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू मज हातीवा लाविला दिनकरू दीपमाळे गरुडासारखी वाहने मज सुरतरूंची उद्याने कामधेनूंची गोदने अर्पिली त्याने मज अमृताहुनी सुरेसे बोनी उगरली बहुवसे ऐसा भक्ताचे उदगलेशे परितोषे गा हे सांगावे काही किरटी तुवाची देखील आपुली या देठी मी सुदामयाची या सोडी गाठी पाहू या लागी पै भक्ती एकी मी जाणे ते तसाने थोरण म्हणे आम्ही भावाचे भाऊ पाहुणे पलते या येर पत्र पुष्प फळ हे भजावया मीच केवळ वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व म्हणून अर्जुन अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपुली या मनोमंदिरी न विसंबय माते जे काही व्यापार करशी गा भोग हन भोगीसी अथवा यज्ञ यजीसी नानाविधी ना तरी पात्रा विशेष दाने का सेवका देशी जीवने तपादे हन साधने उभ्रते करीसी ते क्रिया जात आगवे जे जैसे निभिजित स्वभावे ते भावना करून करावे माझी या मोहरा परिसर्वता आपुली
जीवी केली याची से काहीची नोरवी ऐसी धुवनी कर्मे द्यावी माझी या हाती मग अग्निकोंडी बीजे घातली ती या अंकुर दशे जेवी मुखली तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे आगा कर्मे जे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावे यावे देहा एका ते उगा निले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्मासवे श्रम वरचिलही गेले म्हणून अर्जुना या परी पाहीचा वेळू नवेल भारी हे संन्यासी युक्ती सोपारी दिधली तुझ या देहाची या बांधोडी न पडीजे सुख दुःखाची या सागरी न बुडीजे सुखे सुख रूपाव घडीजे माझी याची अंगा तो मी पुसी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरीसा जेथ आपपरो ऐसा भागू नाही जे ऐसी या माते जाणवणी अहंकाराचा कोरटा मोडणी जे जीवे कर्म करुनी माते भजले ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझे असे आणि बीज कणू वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाची अंतरे वाचून अंतवट वस्तू विचारे मी त्याची ते आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाहणे तैसे देह धरणे उदासतयांचे परिमळू निघाली या पवनापाठी मागे ओस फुल राही देठी तैसे आयुष्याची मोठी केवळ देह येर अवष्टंभू जो आगवा तो आरुडोनी मधुर भावा मजची आदू पांडवा पैठा जाहला ऐसे भजतेने पेंबावे जया शरीरही पाठीन पवे त्याने भलतया व्हावे जातीची या आणि आचरण पाहता सुपटा तो दुष्कृताचा किर सेर वाटा परी जीवित वैशिले जो होता भक्तीची या की आगा अंतीची या मती साचपण बुडले गती म्हणून जीवित जेने भक्ती दिदले शक्य तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरीनं मृत्यू निघाला तयाचे जीवित ऐलथडी आली म्हणून बुडालेपणे जेवी वाया गेले तेवी नोरीची पाप केली शेवटली भक्ती या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी नाला नाहुनी मज अंतू आला सर्व भावे तरी आता पवित्र तयाचेची कोळ आभी जाते त्याची निर्मळ जन्मले याचे फळ तयाशीच जोडिले तो सकळ ही पडिनाला तोची तपिनाला अष्टांग अभ्यासेला योगतेने हे असो बहुत पारता तो उत्तरला कर्मे सर्वत्ता जयाची अखंडगा असता मची लागी अवघी या मनोबुद्धीची या राहटी भरून एकनिष्ठीची पेटी मज माझी किरटी निक्षेपिली जेने तो आता अवसरे मज सारिका होईल ऐसा अनुभव तुझं जाईल हा गा अमृता आत राहील तया मरण ते कैचे पै सूर्य जो वेळून उदयचे त्या वेळा की रात्री म्हणीजे तेवी माझी ये भक्ती विनजे की जे ते महापाप नव्हे म्हणून दयाची या चित्ता माझी जवळीक पंडूस होता तेव्हाची तो तत्वत्ता स्वरूप माझी जैसा दीपे दिपो लावी जेते तादिल कोणी हे नोळखीचे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मीशी होऊन टाके मग माझी शांती तया दशा त्याची कांती किंबहुना जिती माझे निजीवे इथं पडता पडती त्याची ते सांगू किती जया मिया जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबीचे गा आगा कुळाची या सोकडपणा नरगा अभिजात्य जनी लागा व्युत्पत्तीचा वाहुगा सुका वहावा का स्वरूप वैसा माझा आती लेपणे का गाजा एक भाऊ नाही माझा तरी पालाळते कने विन सोपटे कनसे लागली घनदाटे काय करावे गोमटे वसन कर ना तरी सरोवर आटले राणी दुखी या दुखी भेटले का वांज फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव व जैसे शरीर आहे सावयव परी जीवची नाही तैसे माझी भक्ती भिन्न जळवतो जियाले पण आगा पृथ्वीवरी पाशान नसती काही पै हिवराची दाट सावली सजनी जैशी वाळिली तैसी पुण्य डावलीनी गेली अभक्ता ते निंबोळी या मुडोनी आला तरी तो कावळी सियाची सोकाळू जाहला तैसा भक्तीहीन वाढी नल्ला दोषाची लागे का षडरस खापरी वाढिले वाढून चोहटा ठेविले ते सुनी याचेची ऐसे झाले जियापरी तैसे भक्तिहीनाचे जिने जो स्वप्नी ही परसुकृत नेने त्याने संसार दुखासी भाने वगरिले म्हणून कुळ उत्तम नव्हावे जाती अंत्यचे ही व्हावे वरी देहाचे नावे पशुचे ही लाभो बाहे पा सावजे हातीरू धरिले तेने तया का कुळती माते स्मरिले के तयाचे पशुत्व वाव झाले पावली या माते आगा नावे घेता उकटी जे आगवे अधमाची ये शेवटी ती पाप योनी ही किरटी जन्मले जे ते पाप योनी मूढ मूर्ख जैशगा दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे जयाची वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझीची रूप जयाची या जयांचे मनसंकल्प माझाची वाहे माझी या कीर्ती विन जयाचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा जयांचे ज्ञान विशोधनेने
विश्वनेने जाणे व मज एकांतेची जाणे जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण ऐसा आगवाची जरी आगवाची परी पांडवा जी आपुली या सर्व भावा जिया वया लागी व लावा मीची केला ते पाप योनी हे होतो का ते स्रोतास देतही न होतो का परी मजसी तुकिता तुका तुटी नाही पाहे पा भक्तीचेनी अतिलिपेने दैती देवा आणि लेवणे माझे नृसिंहध्वलेने जयाची महिमे तो प्रल्हादू गा मजसाठी घेता बहुते संकटे सदा किरटी का जे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे एरवी दैत्यकुळ साचोका रे परी इंद्रही सरी न लाही उपरे म्हणून भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण राजाने जी अक्षरे आहाती तिये चामा एका जया पडती तया चामासाठी जोडती सकळ वस्तू वाचून सोने रुपये प्रमाण नाही येत राजज्ञाचे समर्थ आहे त्याची चाम एक जैला हे तेने विकती आगवे तैसे उत्तमत्व तैची तरे तैची सर्वज्ञता सरे जय मनोबुद्धी भरे माझे नि प्रेमे म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची गा आकारण येत अर्जुन माझे पण सार्थक एक तेची भलते निभावे मन माझ अंतू येत व्हावे आले तरी आगवे मागील वाव जैसे तवची वहाळ ओहळ जवन पवती गंगा जळ मग होऊन टाकती केवळ गंगा रूप का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे जव न घापती कवटे अग्नि माझी तैसी क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादी या जाती तवची वेगळा लिया जव न पवती माते मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मज मिनले जैसे लवण कण घातले सागरा माझी तवरी नदा नदीची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे जवन येथे आगवे समुद्रा माझी हेची एकवने एकेमिसे चित्त माझे ठाई प्रवेशे येतुले हो मग आपैसे मीची होणे असे आगावरी फोडावया लागी लोहो मिळो का परिसाच्या अंगी काचे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल पाहे पा वालबाचे निव्याजे तिया व्रजांगणाची निजे मज मिनली या काय माझे स्वरूप नव्हती ना तरी भयाचे मिसे माते न विजेची काय कंसे की अखंड वैरवशे चैत्याधिकी आगा सवैरीपणीचे पांडवा माझे सायुज्य यादवा के ममते वसुदेवा दिका सकळा नारदा ध्रुवा अक्रूरा अशोका सनतकुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा तैसाची गोपिकाशी कामे तया कंसा भय संभ्रमे हेरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका आगामी एकुलानीचे खागे मज येऊ पा भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे म्हणून पाही प्रवेशा वया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येत आणि भलती या जाती जन्मावे मग भजी जे का विरुद्धावे परिभक्त का वैरी आघावे माझी याची आगा कवने विके बोले माझे पण जरी चाहले तरी मी होणे आले हाता निवृत्ती या लागे पाप योनी हे अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी येती मग वर्णा माझी छत्रचामर व स्वर्ग जयांचे अग्रहार मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे पृथ्वीतळीचे देव जे तपोतावर सावयव सकळ तीर्थाचे दैव उदयले जे अखंड व्यवसीचे यागी जे वेदांची वज्रांगी जयाची देठीची या उत्संगी मंगळवाडे जयाची आस्तेचे निवले सत्कर्म पालाळी गेले संकल्प सत्य जी आले जयाचेनी गा बोले अग्निशी आयुष्य झाले म्हणून समुद्र पाणी आपुले दिदले याची प्रतिम या लक्ष्मी डावलोनी केली परोती फेडून कौस्तुभ घेतला हाती मग ओढवली वक्षस्थळाची वाकती चरण जराच्या अजूनही पाऊलांची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुबट्टा जे आपुली या दैव समुद्रा जतने लागी जयांचा कोप सुबट्टा काळा अग्नि रुद्राचा वसवटा जयाचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण आता माथे पावती हे कवन समर्थावे पाहे पा चंदनाचे अंगा निळे शिवती लेहनिंब होते जे जवळे तीही निर्जीव ही देवतांची निडळे बैसनी केली मग तो चंदनू तेतन पवे ऐसे मनी कैसेनी धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच जे तनविल ऐशी या आशा हरे चंद्रमा आधा ऐसा वाही जाता असे अशिरसा निरंतर ते तनविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळला तो चंदनू केवी अवलळला सर्वांगीण न बैसे का रथोद्योगे जियेची एक असे लागली या समुद्र झाली अनायासे तिये गंगेसी काय अनारसे गत्यंतर असे म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गतिमती मीची शरण्य तया त्रिशुद्धी मीच निर्वाण स्थिती ही मीची या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी चिंत व्हावे कैसे निवडी असावे शस्त्रवर्षी अंगावरी पडता पाशान न सुवावे केवी ओढन रोगे दाटला आणि उदासपण ओकदेसी जेत चहूकडे जळत वनवा तेथून न रिगेचे
तेथून न निघी जे केवी पांडव तेवी लोक येऊन सोपद्रवा केवी न भजीजे माते आगा माते न भजावया लागे कवन बळपा आपली अंगी काही घरी की भोगी निश्चिंती केली ना त्रिविद्या की वयसा या प्राणी असे हा ऐसा मज न भजता भ्रवसा सुखाचा कोण तरी भोगी जात जे तुले ते एका देहाची या निकिया लागले आणि येत देह तव असे पडिले काळाची ये तोंडी बाप दुखाचे केने सुटले जित मरणाचे भरे लोटले ती मृत्यू लोकीची ये शेवटिले येणे जाहले हाट वेळे आता सुखेशी जीविता कैंची ग्राहकी की जलपंडू सुद्धा काय राखोंडी फुंकिता दिपो लागे आगा विषाचे कांदे वाटून जो सुघे जे पिळून तया नाम अमृत ठेवून जैसे अमर होणे तेवी विषयांची जे सुख ते केवळ परम दुःख परी काय जे मूर्ख न सेविता न सरे का शीस खांडून आपुले पायीच्या खती बांधिले तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आगवे म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जलकवनाची कवनी कैची सुख निद्रा अंतरोनी इंगळांच्या जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी जे तो उदय होय असताला जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी जे तो उदय होय असता लागे दुःख लेवून सुखाची अंगी सळित जगाते तेत मंगळाची या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी मृत्यू उदराची या परिवरी गर्भोगीवसी जे नाहीच तयाती चिंतवी तव देवीचे नेई जे गंधर्वी गेली याची कवनी गावी शुद्धी न लगे आगा गेवसेता आगविया वाटी परतले पाऊलची नाही किरटी सैंग निमालियाची गोटी ती पुराणे जेथीची आणि त्याची थोरी करीत या ब्रह्मयाची आयुष्यवेरी कैसे नाही होणे अवधारी निपटून या ऐशी लोकांची जिये नांदणूक जेत जन्मले आती जे लोक तयाची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे पै दृष्टादृष्टीची ये जोडी लागी भांडवला न सुटे कवडी जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचिती गा जो विषय विलासी गुंपे तो म्हणती उवाई पडीला सापे जो अभिलाषे भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरोनी जाय जयाचे नमस्कारीचे पाय वडील म्हणून जव बाळ बळिया वाडे तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाल्या आतुलियेकडे ते ग्लानीचे नाही जन्मलिया दिवसे हो लागे काळाचे ऐसे की वाढती करती उल्हासे उभविती गुडिया आगामर हा बोलूनच साहती आणि मिलिया तरी रडती परी असते जात न गणती गहिंसपणे दरदूर सापे गिळीच तू आहे उभा की तो मासी या वेटाळी जिब्बा तैसे प्राणी ये कवना लोभा वाढविती तृष्णा आहा कटकटा हे ओकटे ये मृत्यूलोकीची उपराटे येत अर्जुना जरी अवचटे जन्मला सेतू तरी झडझडवणी वहिला निगय ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारे मज एकाते माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेक मध्याजी चोख याची नाव ऐसा मी या अतिला होसी तेथ माझी याची स्वरूपा पावसी हे अंतकरणीचे तुझपासे बोल जत असे आगा अवघी या चोरी आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेवले ते पाहुनी सुख संचले होऊन ठासी ते ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त कामकल्प द्रुमे बोलिले आत्मारामे संजीव म्हणे अहो ऐकी जात असे की अवधारा तव इया बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसा नुटिकापुरा तैसा उगाची असे तेथ संजय माता तुकीला आहा अमृताचा पाऊस वर्षला की हा ऐत असतुची गेला सेजिया गावा तरी दातारू हा आमचा म्हणून हे बोलता मळलेलं वाचा काय की जे याचा स्वभावची ऐसा परी बापू भाग्य माझे जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे कैसा रक्षिल उनी राजे ऐस्त्री व्यासदेवे येतुली हे वाढ सायासे जव बोलत असे दृढ मानसे तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विकी केले चित्त चाकाटले आटुकेत वाचा पांगुळली जेथीची तेथ आपाद कंचुकित रोमांच आले अर्धोन मिलित डोळे वर्षे ताते आनंद जळे अंतुलिया सुकोर्मीचे निबळे बाहेर कापे पै आगवाची रोममुळी आली श्वेत कनिका निर्मळी लेईला मोती यांची कडी आळी आवळी तैसा ऐसा महासुखाची आणि अतिरसे जे ताटणे हो पाहे जीव तसे ते निरुपिले व्यासे ते नेदीच हो आणि श्रीकृष्णाचे बोलणे घो करे आले श्रवणे की देह स्मृतीचा त्याने वापसा केला तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी सर्वांगीचा स्वेदुपरी मार्जी देवीची अवधारा म्हणे हो जी धृतराष्ट्रा ते आता श्रीकृष्ण वाक्य बीजाने वाढू आणि संजय सात्विकाचा बिंबवडू म्हणून स्रोत या होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा
हो आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेनी आनंदाचे शिराशिवरी वैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, म्हणून विभूतीचा ठावो. अर्जुना दाविल सिद्धांचा राव, तो ऐका म्हणे ज्ञानदेवो. श्री निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचिता या भावार्थ दीपिका या 9वा अध्याय समाप्त.